Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. नमस्कार मित्रांनो, मी नितिलेश पावसकर, सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. आपलं सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतोय. बघा, आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय नवीन चॅनलच्या माध्यमातून आणि त्या सिरीजचं नाव आहे मार्केटची दिशा. या सिरीजमध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट कशा प्रकारे रिॲक्शन देऊ शकतं, कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असू शकतात, कोणते स्टॉक्स, कोणते सेक्टर्स आपल्याला वॉच आउट करायचे आहेत, याबद्दल आपण डिटेलमध्ये काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत चार्टच्या माध्यमातून. तर पहिली सुरुवात आपण करूया निफ्टीच्या चार्टनुसार. निफ्टीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असू शकतात त्या एकदा आपण चेक करूया. निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये सध्याचा जो पिरियड आहे एक ऑलमोस्ट जर आपण बघितलं तर एक रेंज बाउंड मार्केट आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्या रेंजचा मार्केटने ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट थोडा बहुत मोमेंटम दाखवत आहे वरच्या साईडला, बट हायर लेवलला देखील तेवढाच काय आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केट फेस करत आहे. तर येणारा वीक हा थोडासा काय असू शकतो, चॅलेंजिंग असू शकतो बुल्ससाठी. कारण की जर आपण बघितलं निफ्टीमध्ये एक हायर लेवलला कॅपचा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे, तो ऑलमोस्ट जर आपण बघितलं तर 25,600 25,700 ह्या रेंजला येते आणि मार्केटने जवळपास 3-4 अटेम्प्ट केले आहेत ती लेवल ब्रेक करण्याचा, परंतु ती लेवल ब्रेक होत नाही आहे. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट इव्हेंट देखील आहे, जे टॅरिफ रिलेटेड 90 डेजचं एक्सटेन्शन होतं, रिलीफ जो होता तो मे बी नेक्स्ट वीकला काय होतंय, तो पिरियड जो आहे तो एंड होतोय. तिथे नवीन काय डेव्हलपमेंट येत आहेत हे आपल्याला बघावं लागेल. न्यूज फ्लो तर येतच असणार आहे, पण चार्ट्सवरती लेवल्स काय असतात, नेहमी इम्पॉर्टंट असतात. तर हायर लेवलला जर आपण बघितलं मार्केटमध्ये 25,600 25,700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सपोर्टबद्दल आपण जर डिस्कशन केलं तर मार्केटने लास्ट 2-4 दिवस जसं तसं 25,400 पासून 25,350 ह्या लेवलला काय केलं आहे, प्रोटेक्ट केलं आहे. तर 350 निफ्टीमध्ये जर ब्रेकडाऊन लेवल बघायला मिळाली तर आपण इझिली 25,000 ते 24,850 ह्या लेवलपर्यंत काय करू शकतो, थोडासा एक डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टीमध्ये. म्हणजे एक आपण लेवल नोट डाऊन करून घेऊया. निफ्टीमध्ये 25,600 ते 25,700 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एरिया आहे आणि त्याचबरोबर 25,400 ते 25,350 एक इम्पॉर्टंट काय आहे, सपोर्ट एरिया आहे. हा जो सपोर्ट एरिया आहे जर मार्केटने ब्रेकडाऊन केला तर आपण पहिलं जे टार्गेट एक्सपेक्ट करतो आहे ते 25,000 आणि दुसरं टार्गेट आहे 24,850 इथपर्यंत मार्केट काय करू शकतं, एक थोडासा डाऊनसाईड मोमेंटम दाखवू शकतं. जर मार्केटने 24,800 25,000 ह्या लेवलला कन्सॉलिडेशन करून जर ब्रेकडाऊन दाखवलं तरच मार्केटमध्ये काय येऊ शकतो, एक फॉल येऊ शकतो. अदरवाईज मार्केट काय करेल, ह्या लेवलला सपोर्ट घेऊन काय करू शकतो, थोडासा बाउन्स दाखवू शकतं. तर दोन्ही लेवलला आपल्याला काय करावं लागेल, प्लॅन करावं लागेल. बट हायर लेवलला मला वाटत नाहीये की मार्केट टिकेल जोपर्यंत मार्केट कम्फर्टेबली 25,800 ह्या लेवलला जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत फ्रेश मोमेंटम जो आहे मार्केटमध्ये थोडासा बघायला मिळणार नाही आपल्याला. तर मार्केट आता थोडंसं सेल ऑन राईजच मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता येऊया आपण बँक निफ्टीच्या चार्टवरती. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर एक पॅटर्न डेव्हलप होतो आहे. तो पॅटर्नचं नाव आहे एक रायझिंग वेज टाईप पॅटर्न. जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता. हायर लेवलला मार्केटमध्ये एक नॅरो मोमेंटम बघायला मिळत आहे. मार्केट ह्या रेंजमध्ये आहे. मार्केटमध्ये सगळ्यात जी इम्पॉर्टंट लेवल असेल ती असेल 56,900 टू 57,000. हा एक क्रुशियल पॉईंट आहे मार्केटचा. जर ही लेवल ब्रेकडाऊन झाल्यानंतर 56,500 आणि 56,300 इथपर्यंत मार्केट काय करू शकतं, एक डाऊनसाईड मोमेंटम दाखवू शकतं. पण ह्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग आलं तरच आपण एक्सपेक्ट करू शकतो 54,500 ते 54,000 ही लेवल्स आपल्याला काय होऊ शकते, बघायला मिळू शकते. अदरवाईज मार्केटमध्ये 56,600 ते 56,300 ही लेवल जोपर्यंत प्रोटेक्ट आहे तोपर्यंत
पॅनिक येणार नाहीये, मार्केट इथून थोडंसं काय होऊ शकतं, रिकवर होऊ शकतं. क्लोजली लेवल्स काय करावे लागतील, आपल्याला वॉच करावे लागतील. सो निफ्टीमध्ये हायर लेवलला रेजिस्टन्स आहे, तसंच लोअर लेवलला सपोर्ट देखील आहे. ब्रेकआउट ब्रेकडाऊनवरती ट्रेड करायचा काय करा, प्रयत्न करा. तर येऊया सेन्सेक्स. मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स कशा प्रकारे मुवमेंट करू शकतोय हे एकदा आपण चार्टवरती बघून घेऊया. सेन्सेक्समध्ये जर आपण बघितलं तर हायर लेवलला एक राऊंड नंबर आपण जर कन्सिडर केला 84,000 हा एक काय आहे बघा, रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये मंडेला जर सरप्राइझिंगली काही गॅप अप ओपनिंग वगैरे बघायला मिळाली आणि 83,800 900 ह्या लेवलच्या आसपास जर मार्केटमध्ये एक मोमेंटम बघायला मिळाली तर तिथे आपण 200 पॉईंटच्या स्ट्रिक्टली स्टॉप लॉसने काय करू शकतो, एक शॉर्ट साईडची पोझिशन्स बिल्डअप करू शकतो. हायर लेवलला सेन्सेक्समध्ये थोडंसं काय दिसतंय आपल्याला, एक डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळू शकते. लास्ट 4-5 दिवसाचा जर आपण ट्रेंड बघितला, मार्केट प्रिव्हियस हाय जो बनतोय त्या हायच्या वरती क्लोजिंग देत नाही आहे. सो हे थोडंसं इंडिकेशन जे आहे ते बियर्सला काय करते, मार्केटमध्ये ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करते. सो हायर लेवलला जर मार्केटमध्ये गॅप ओपनिंग बघायला मिळाली तर तिथे आपण थोडं बहुत सेलिंग पोझिशन्स बनवू शकतो. लोअर लेवलला जोपर्यंत मार्केट 82,500 आणि 82,700 ही लेवल जोपर्यंत ब्रेकडाऊन करत नाही तोपर्यंत मला नाही वाटत आहे की मार्केट लोअर लेवल मोठ्या ओपन करेल. बट ह्या लेवलला देखील खूप क्लोजली वॉच करावे लागेल. ही लेवल ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट थोडंसं डाऊनसाईड मोमेंटम काय करू शकतं, प्लॅन करू शकतं. मला वाटतंय 7 जुलै ते 13 जुलै मार्केटसाठी काय असणार आहेत, खूप टफ पिरियड असू शकतो जर मार्केटने इम्पॉर्टन्स लेवल काय केल्या, ब्रेक केला तर. आता येऊया आपण काही स्टॉक्सबद्दल डिस्कशन करूया. कोणते स्टॉक्स येणाऱ्या काळामध्ये मोमेंटम दाखवू शकतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईडला. 1-2 स्टॉक्सबद्दल आपण डिस्कशन करूया. पहिला जो स्टॉक आहे तो आहे रिलायन्सचा स्टॉक. रिलायन्समध्ये जर आपण बघितलं तर लोअर लेवलपासून एक चांगली बाईंग आपल्याला बघायला मिळाली आणि स्टॉकमध्ये अजून देखील मोमेंटम काय आहे, स्ट्रॉंग अपर साईडला मोमेंटम त्यामध्ये दिसतोय. बट हायर लेवलला जर आपण बघितलं, हा जो गॅप एरिया आहे, हा जो एक सेलिंग एरिया आहे, इथे जर मार्केटमध्ये मोमेंटम निगेटिव्ह साईडला बघायला मिळाली तर इथे आपल्याला प्रॉफिट बुकिंगवरती फोकस करायचा आहे. त्याचबरोबर शॉर्ट सेलिंग देखील तुम्ही काय करू शकता, इथे प्लॅन करू शकता. ह्या लेवलच्या असतील ह्या खूप क्लोजली काय करा, वॉच करा. त्याचबरोबर बाईंग साईडला एक जो स्टॉक मला चांगला वाटत आहे त्या स्टॉकबद्दल आपण जर डिस्कशन केलं तो आहे बिर्ला सॉफ्ट. बिर्ला सॉफ्टमध्ये जर आपण बघितलं तर एक हायर लेवलपासून काय होतं, एक ट्रेंड लाईन होते आणि समोरासमोर जर आपण बघितलं तर एक 440-445 ह्या लेवलला खूप हेवी रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स क्रॉस होणं मार्केटसाठी काय खूप इम्पॉर्टंट आहे. ही लेवल जर क्रॉस झाली तर पोझिशनल बेसिसवरती आपण काय करू शकतो, ट्रेड प्लॅन करू शकतो. 445-450 ह्या लेवलला ब्रेकआउट करण्याचा काय करा, वाट बघा. ह्या लेवलला जर मार्केटने ब्रेकआउट केलं तर 420 या लेवलने काय करू शकता, तुम्ही बाईंग करू शकता. पहिलं जे टार्गेट असेल ते 550-560 या लेवलपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतं. तसं मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. चॅनल नवीन आहे मित्रांनो, नक्की सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची काय आहे गरज आहे. जेवढं तुम्हाला लाईक करता येईल, शेअर करता येईल, सबस्क्राईब करता येईल तेवढं काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. धन्यवाद.